आज आपण आपल्या धर्मशिक्षणाची सुरुवात एका गीताद्वारे सुरू करूया। अर्पण करतो प्रभुजी मी तुझला, माझे हे जीवन सारे। अर्पण करतो प्रभुजी मी तुझला, माझे हे जीवन सारे। देऊ तुला मी काय प्रभुजी, देऊ तुला मी काय प्रभुजी, तुझेच आहे सारे। अर्पण करतो प्रभुजी मी तुझला, माझे हे जीवन सारे। अर्पण करतो प्रभुजी मी तुझला, माझे हे जीवन सारे। पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। आज आपण 13वा धडा शिकूया, ते म्हणजे समर्पित जीवनाद्वारा प्रेषित आहे। समर्पित जीवनाद्वारा प्रेषित आहे। आज आपण बघूया ख्रिस्त सभा काय सांगते ते शिकूया। आता आपण एक उदाहरण बघूया। एली इस्रायलाचा पुरोहित होता। बालक समूएल एलीच्या उपस्थितीमध्ये परमेश्वराची सेवा करत होता। एक दिवस परमेश्वर समूएलास बोलाविले, जो प्रभूच्या निवासस्थानाजवळ झोपत होता। समूएलने असा विचार केला की एलिया बोलावित आहे। उत्तर दिले, मी हजर आहे। एलियाजवळ धावत जाऊन पोहोचल्यानंतर समूएलांना माहीत झाले एलीने बोलावले नाही। अशा प्रकारे 3 वेळा घडल्यानंतर एली समूएलास म्हणाला, जाऊन निज। आणि त्याने पुन्हा हाक मारली तर म्हण, हे परमेश्वरा बोल, तुझा दास ऐकत आहे। समूएल जाऊन आपल्या जागी झोपला। तेव्हा पुन्हा आवाज कानी पडला, समूएल समूएल। एलीने जशी सूचना दिली तसेच त्याने केले। तेव्हा परमेश्वर त्याच्याशी बोलला। हे आपण बघतो आहोत समूएलच्या पहिल्या पुस्तकामध्ये अध्याय 3। समूएल परमेश्वराचे पाचारण स्वीकारून त्याच्या संदेष्ट झाला। ग्रंथामध्ये सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत अनेक व्यक्तींना पाहतो परमेश्वराचे प्रेमपूर्वक पाचारण स्वीकारून त्याचे उत्तर दिले। प्रत्येक ख्रिस्तीय व्यक्तीला अशासाठी बोलावले जाते की तो ख्रिस्तामध्ये परिपूर्ण आणि संतुष्ट जीवन व्यतीत करीत परमेश्वराच्या पाचारणाला उत्तर करतात, ते आहेत समर्पित। आता आपण एक मुद्दा बघूया, ख्रिस्त सभेमध्ये समर्पित जीवन। ख्रिस्त सभेमध्ये समर्पित जीवन 3ऱ्या शतकात ख्रिस्ती धर्मामध्ये संन्यस्त जीवन रूढ झाली होती। 3ऱ्या शतकात ख्रिस्ती धर्मामध्ये संन्यस्त जीवन रूढ झाली होती। मिसर देशाला ख्रिस्तीय संन्यासी जीवनाच्या पाळणा म्हटल्या जाते। मिसर देशाच्या संत अँथोनी एकांत संन्यासी जीवनाचा जनक मानल्या जाते। मिस्रच्या संत पक्कोमियुस यांनी 290 ते 346 या कालावधीमध्ये प्रथमच एक
आश्रमाची स्थापना केली, जिथे अनेक संन्यासी एकत्र राहू शकतात। संत बेनेडिक्ट इटलीमध्ये, टूरसचे संत मार्टिनने फ्रान्समध्ये आणि संत पॅट्रिकने आयर्लंडमध्ये संन्यासी आश्रमाची स्थापना केली। यानंतर युरोपमधील अनेक देशांमध्ये संन्यासी आश्रमाची स्थापना झाली। कळले मुलांनो? तुम्हाला मी एक गृहपाठ देते, ते म्हणजे कोणत्याही एका धर्मसंघाची जीवनचर्या आणि त्यांच्या कार्याबद्दल अध्ययन करा। कोणत्याही एका धर्मसंघाची जीवनचर्या आणि त्यांच्या कार्याबद्दल अध्ययन करा आणि एक अहवाल तयार करा। एक अहवाल तयार करा। कळले मुलांनो? भारतामध्ये सुरुवातीपासून ख्रिस्तीय संन्यासी जीवन घालविणारे होते, परंतु एका संघटित समूहाची स्थापना तेव्हा झाला जेव्हा 11 मे 1831 ला आदरणीय फादर पालेकल थॉमस, फादर परुक्करा थॉमस आणि संत चावरा कुर्याकोसने ते मिळून केरळ येथील मानानममध्ये अमल उद्भव दास संघ संन्यासी समूहाची स्थापना केली। आज हा समूह कार्मलाइट्स ऑफ मेरी इमॅक्युलेट CMI या नावाने प्रसिद्ध आहे। निष्कलंक मातेच्या कार्मल धर्मसंघ नावाने ओळखला जातो। कळले मुलांनो? 13 फेब्रुवारी 1866 ला संत फादर चावरा कुर्याकोस आणि माननीय फादर लिओपोल्ड बेक्कारोने मिळून महिलांसाठी सुद्धा भारतामध्ये प्रथम संन्यासी समूहाची स्थापना केली, ज्याचे नाव कॉंग्रिगेशन ऑफ दी मदर ऑफ कार्मल CMC कार्मल मातेच्या धर्मसंघ। या व्यतिरिक्त काळ आणि आवश्यकतेनुसार पवित्र आत्म्याच्या प्रेरणाने भारतामध्ये अनेक संन्यस्त समूहाची स्थापना झाली। कळले मुलांनो? समर्पित जीवनाचा स्वभाव। आता आपण बघणार आहोत समर्पित जीवनाचा स्वभाव। ख्रिस्त सभेचे जीवन पवित्रता आणि कर्तव्याचा भाग आहे। कर्तव्याचा भाग आहे। समर्पित जीवन ख्रिस्तीय पाचारण आंतरिक स्वभाव प्रकट करीत ख्रिस्त सभेच्या कर्तव्याचे निर्णयात्मक घटना म्हणून समर्पित जीवनाचे पाचारण कायम असते। समर्पित जीवन एक अशी जीवनचर्या आहे ज्याद्वारा परमेश्वर आणि बंधू भगिनीप्रती आपण स्वतःला नेहमीसाठी समर्पित करतात। शुभवर्तमान संदेशाच्या आधारावर लोक आपल्या जीवनामध्ये आज्ञापालन, ब्रह्मचर्य आणि गरिबी या 3 व्रतांचे पालन करतात। मानवीय कुटुंबातील प्रत्येक सभासदाप्रती प्रेमाने प्रेरित होऊन जे मौलिक आत्मदान होते त्यात समर्पित जीवनाचा सारांश समाविष्ट आहे। शुभवर्तमानाच्या आधारावर जीवनाचे जे समर्पण असते त्यातून हे आत्मदान प्रकट होते। या प्रथम स्नेहार्पण द्वारा समर्पित लोक संपूर्ण रूपाने परमेश्वरासमोर आत्मसमर्पण करतात आणि अशा प्रकारे परमेश्वराचे महत्व आणि शुश्रूषासाठी विशेष रूपाने प्रतिष्ठित होतात। अशा प्रकारे परमेश्वरासमोर परमेश्वराचे महत्व आणि शुश्रूषासाठी विशेष रूपाने प्रतिष्ठित होतात। ख्रिस्त आणि त्याची वधू ख्रिस्त सभामधील या अटूट संबंधांना ही प्रतिष्ठा सूचित करते। कळले मुलांनो? व्रत हा मुद्दा आता आपण बघूया। व्रत एक प्रेमाचा करार आहे
ज्यास एक व्यक्ती परमेश्वरासोबत करतो आणि परमेश्वर त्या व्यक्तीस ख्रिस्त सभेद्वारा स्वीकारतो. आज्ञापालन, ब्रह्मचार्य आणि गरिबी या व्रताद्वारा परिपूर्ण सर्व उत्कृष्ट प्रेम देण्यासाठी समर्पित लोक प्रतिष्ठित होतात. व्रतधारी जीवन मूल्य येशू सोबत व्यक्तिगत संबंधाशी निगडित आहे. हे व्रत आपण स्वतःमध्ये एक लक्ष्य नाही, तर फक्त एक मार्ग आहे. संन्यासाचे आधारभूत नियम म्हणजे शुभवर्तमानातील येशूचे अनुसरण करणे होय. समर्पित लोकांना त्या निर्मल निर्धन ख्रिस्ताला अनुसरणे आहे, ज्याने वधस्तंभावरील मृत्यूपर्यंत पित्याच्या इच्छेच्या अधीन राहून मानव जीवनाचे रक्षण केले आणि तीस पवित्र केले. शुभवर्तमानातील उपदेशानुसार ख्रिस्ताचे अनुसरण करीत समर्पित लोक परमेश्वरासोबत ऐक्य स्थापन करतात. परमेश्वराच्या संगतीमध्ये राहणे संन्यस्त जीवनाचा मुख्य हेतू आहे. परमेश्वराच्या संगतीमध्ये राहणे संन्यस्त जीवनाचा मुख्य हेतू आहे. समर्पित लोकांना पवित्रता आणि परमेश्वरीय संगतीमध्ये राहण्यासाठी नेहमी मेहनत केली पाहिजे. कळले मुलांनो? आता आपण बघूया समर्पित लोकांचे प्रेषितीय कार्य. समर्पित लोकांचे प्रेषितीय कार्य याबद्दल आता आपण शिकूया. समर्पित लोकांचे प्रेषितीय कार्य म्हणजे प्रेमाने स्वतःला देणे होय. त्याद्वारा आपण आपल्या भाऊ बहिणीमध्ये परमेश्वराच्या विरूप झालेल्या रूपाची सेवा करतो. त्याद्वारा आपण आपल्या भाऊ बहिणीमध्ये परमेश्वराच्या विरूप झालेल्या रूपाची सेवा करतो. आज ख्रिस्त सभा आणि समाजात त्या लोकांची आवश्यकता आहे जे स्वतःला पूर्णपणे परमेश्वरावर आणि बंधू भगिनीसाठी समर्पित करू शकतात. आज अशा लोकांची अपेक्षा करते की जे परमेश्वराच्या पितृतुल्य चेहरा आणि ख्रिस्त सभेचे मातृतुल्य तोंड जगात प्रत्यक्ष प्रकट करण्यास आणि दुसऱ्यांना जीवन आणि आशा प्रदान करण्यासाठी जगण्यास तयार आहे. आशा प्रदान करण्यासाठी जगण्यास तयार आहे. समर्पित लोकांचे प्रेषितीय क्षेत्र मुख्यतः या प्रकारे आहे. आता आपण प्रेषितीय कार्याचे क्षेत्र बघूया. पहिला आहे प्रार्थनेद्वारा प्रेषित आहे. प्रार्थनेद्वारा प्रेषित आहे. त्या येशू सारखा जो सर्वात मोठा प्रेषित आहे. सर्व समर्पित लोकांनी प्रार्थनाद्वारा परमेश्वरासोबत वाढायला पाहिजे. त्या येशू सारखा जो सर्वात मोठा प्रेषित आहे. सर्व समर्पित लोकांनी प्रार्थनाद्वारा परमेश्वरासोबत वाढायला पाहिजे. ते देवाच्या अनंत प्रेमाची घोषणा करतात. त्या समर्पित लोकांना ईश्वराच्या संगीताच्या गहन अध्ययन होणे गरजेचे आहे. प्रभू समोर मौन राहून त्याचे ऐकत वेळ घालविणे ही समर्पित लोकांचे प्रेषितीय कार्य फलदायक होतात. जे प्रेषित प्रार्थना आणि मनन चिंतनद्वारा देवाच्या खोलपर्यंत अनुभव करू शकत नाही, त्यांच्या आध्यात्मिक प्रभाव आणि प्रेषितीय कार्यामधील यश नगण्य आहे. समर्पित लोक सर्व जगासाठी प्रार्थना करण्यास बाधित आहेत. समर्पित लोक सर्व जगासाठी प्रार्थना करण्यास बाधित आहेत. पाप्यांचे मन परिवर्तन, रोग्यांना स्वास्थ्य, जगाला शांती, एकता
आणि अखंडतेसाठी प्रार्थना करणे इत्यादी अतिशय महत्वपूर्ण प्रेषिताई कार्य आहे. जर संन्यस्त संघाची स्थापना केवळ ध्यान तपस्यासाठी केली आहे तर त्यांच्या प्रार्थनाद्वारा ख्रिस्त सभा अधिक प्रमाणात आशीर्वाद प्राप्त करते. कळले मुलांनो? दुसरा मुद्दा आहे पॅरिशमध्ये प्रेषितीय कार्य. पॅरिशमध्ये प्रेषितीय कार्य. संन्यासी भवन एखाद्या स्थानिक पॅरिशमध्ये असते. पल्ली पुरोहित सोबत समर्पित लोक पॅरिशच्या अनेक विकासात्मक कार्यामध्ये भाग घेतात. अशा प्रकारे ते पॅरिसच्या लोकांच्या आध्यात्मिक आणि भौतिक प्रगतीसाठी आपल्या क्षमतेचा पूर्णपणे उपयोग करण्यास बाधित आहेत. पॅरिसला एक विशाल कुटुंबच म्हणू शकतो. पॅरिश कुटुंबाला पवित्र बलिदान आणि अन्य संस्काराकडे नेण्याचे समर्पित लोकांचे महत्वपूर्ण योगदान आहे. पॅरिश कुटुंबाला पवित्र बलिदान आणि संस्काराकडे नेण्याचे समर्पित लोकांचे महत्वपूर्ण योगदान आहे. कुटुंब भेट सभाची सुरुवात करण्यासाठी आणि त्यास सशक्त बनविण्यासाठी समर्पित लोक देखील पुरोहितासोबत कार्य करतात. विश्वासी जीवन सुदृढ करण्यासाठी समर्पित लोकांनी आपली क्षमता आणि शक्तीचा उपयोग केला पाहिजे. विश्वासी जीवन सुदृढ करण्यासाठी समर्पित लोकांनी आपली क्षमता आणि शक्तीचा उपयोग केला पाहिजे. पॅरिसची ज्योती बनून समर्पित लोक अंधारात चालणाऱ्यांना मार्गदर्शक होऊ शकतात. समजले मुलांनो? धर्मशिक्षण प्रेषित आहे. धर्मशिक्षण प्रेषित आहे. धर्मशिक्षण वर्गामध्ये मुले मुली आणि युवक युवतींना ख्रिस्तीय विश्वासाच्या मूलभूत सिद्धांत आणि ख्रिस्त सभेचे प्रबोधन अशा प्रकारे प्रदान केले जाते की ज्ञानस्नानमध्ये ज्यांना प्राप्त विश्वास दैदिप्यमान आणि जिवंत व्हावे. धर्मशिक्षणाची मुख्य उद्देश या प्रकारे आहे. पवित्र बलिदानामध्ये पूर्णपणे सजीव आणि सक्रिय सहभागिताद्वारा परमेश्वराची आराधना करण्यासाठी मुलांना शिकविणे, त्यांच्या ख्रिस्तीय व्यक्तित्व विकासासाठी प्रशिक्षण देणे, ख्रिस्तीय अंतःकरण प्राप्त करण्यास त्यांची मदत करणे, सर्वोपरी ख्रिस्त सभेचे निर्माण करणे. युवा हृदयात पवित्र ख्रिस्त सभेप्रती दृढ प्रेम आणि निष्ठा अंकुरित करण्यासाठी त्यांनी तत्पर असावे. ईश्वरीय राज्याच्या विकासात्मक उद्देशाने ते आपण स्वतःला समर्पित करतात. अशा प्रकारे उत्साही विश्वासियांचे समूह तयार करण्यासाठी ख्रिस्त सभेच्या प्रयत्नामध्ये समर्पित भाग घेतात. आता आपण चौथा मुद्दा बघूया. कौटुंबिक प्रेषिताई. समाजाचा आधार व्यक्ती आणि कुटुंब आहे. कुटुंबामध्ये जीवनाचे स्वागत, संरक्षण आणि पालन पोषण होते. समर्पित गण कौटुंबिक प्रेषिताईद्वारा कौटुंबिक जीवनाच्या पवित्रते संबंधी आणि त्यांच्या उत्तरदायित्वाबद्दल त्यांना आठवण करून देतात. तसेच तुटलेले कौटुंबिक संबंध पुन्हा जोडण्यासाठी त्यांना मदत करतात. आज जेव्हा कौटुंबिक भविष्य धोक्याकडे अग्रसर होत आहे, कुटुंबामधील लोकांना भेटी देताना प्रौढ पिढीपासून तर युवा पिढीपर्यंतच्या लोकांना विश्वासामध्ये सुदृढ करण्यास समर्पित लोक विशेष लक्ष देतात. कुटुंबाचे नवीनीकरण आजची आवश्यक गरज आहे, कारण
थोर व्यक्तित्वाचे घडण कुटुंबातच होते. लोकांच्या घरी भेटी घेताना त्यांच्या वेदना, दुर्दशा आणि कमी जास्त घडामोडीमध्ये भाग घेऊन येशूचे करुणामय प्रेम वाटून देण्यासाठी समर्पित लोक लक्ष देतात. त्यांच्या वेदना, दुर्दशा आणि कमी जास्त घडामोडीमध्ये भाग घेऊन येशूचे करुणामय प्रेम वाटून देण्यासाठी समर्पित लोक लक्ष देतात. समजले मुलांनो? आता आपण बघूया 6वा मुद्दा, समाज सेवा. 6वा मुद्दा आहे समाज सेवा. तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूपैकी एकाला केले, त्या अर्थी ते मला केले आहे. हे वचन आपण बघतो आहोत संत मत्तई शुभवर्तमान अध्याय 25 वचन 40 मध्ये. येशूने धनहीन आणि दीनदलितासोबत एकरूपता स्थापन करून मानवजातीची व्यवस्था अंगीकारली. समर्पित गण जे येशूचे प्रेम आणि करुणेचा अनुभव करतात, समर्पित लोक जे येशूचे प्रेम आणि करुणेचा अनुभव करतात, आपल्या शेजार पाजारांचे, गरीब, पीडित, शोषित बंधू भगिनीच्या गरजा समजून घेऊन त्यांच्या जवळ जाऊन त्यांचे मदत करण्यास विशेष इच्छा प्रकट करतात. वेगवेगळ्या कल्याणकारी योजनेचे आयोजन करून लोकांची सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि आध्यात्मिक स्तरावर प्रगती करीत त्यांना आत्मनिर्भरतेकडे नेतात. वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांचे आयोजन करून लोकांची सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि आध्यात्मिक स्तरावर प्रगती करीत त्यांना आत्मनिर्भरतेकडे नेतात. निराशपणा, मद्यपान, नशेच्या गुलामगिरी, सामाजिक खच्चीकरण इत्यादीच्या अधीन झालेल्या दुःखित लोकांची मदत करण्यासाठी समर्पित लोक तयार होतात. निवास, भोजन, शिक्षण इत्यादी मूलभूत सोयीपासून वंचित गरीब लोकांच्या मदतीसाठी ते पुढे सरसावतात. समाजातून बहिष्कृत, अनाथ आणि असहाय्य लोकांसाठी ते आशास्थान बनतात. समजले मुलांनो? आता आपण बघूया मिशन कार्य हा मुद्दा. 6वा मुद्दा आहे मिशन कार्य. ख्रिस्त सभा आपल्या शुभवर्तमान कार्याद्वारा अविश्वासियांना विश्वासाकडे नेते आणि विश्वासियांना विश्वासामध्ये दृढ होण्याचा प्रयत्न करते. जसे पित्याने मानवावर आपले प्रेम प्रकट करण्यासाठी आपल्या पुत्राला पाठविले, जसे पित्याने मानवावर आपले प्रेम प्रकट करण्यासाठी आपल्या पुत्राला पाठविले, तसेच प्रत्येक समर्पित संपूर्ण मानव जातीला शुभवर्तमान ऐकविण्यासाठी पाठविला गेला आहे. समर्पित लोक प्रार्थना, सेवा आणि दुःख भोगाद्वारे जगातील प्रत्येक क्षेत्रामध्ये येशूचे नाव पसरविण्यासाठी प्रयत्न करतात. ज्या समूहामध्ये समर्पित लोक असतात आणि सजीवपणे आणि ख्रिस्ताची साक्ष देतात, तिथे सर्व लोक ख्रिस्ताला ओळखतात. सजीवपणे ख्रिस्ताची साक्ष देतात, तिथे सर्व लोक ख्रिस्ताला ओळखतात आणि तारणाऱ्याच्या रूपाने स्वीकार करतात. संन्यास जीवन ख्रिस्त सभेच्या प्रेषिताईचे अनिवार्य आणि महत्वपूर्ण घटक आहे. संन्यास जीवन ख्रिस्त सभेच्या प्रेषिताईचे अनिवार्य आणि महत्वपूर्ण घटक आहे. समर्पित लोकांसाठी प्रार्थना करीत त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी मदत करणे आपले कर्तव्य आहे. समर्पित लोकांसाठी प्रार्थना करीत त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी मदत करणे आपले कर्तव्य आहे. आपण प्रार्थना आणि आग्रह करू
की हजारोच्या संख्येने लोक पुढे यावे आणि समर्पित जीवनाचे पाचारण स्वीकारावे. कळले मुलांनो? म्हणून मिशन कार्य याच्यामध्ये आपला पण सहभाग आहे की आपण समर्पित लोकांसाठी प्रार्थना केली पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांसाठी सुद्धा प्रार्थना केली पाहिजे, जेणेकरून ते प्रभू येशूसाठी समर्पित जीवनाचे पाचारण स्वीकार करण्यासाठी पुढे यावे. कळले मुलांनो? आज आपण शिकलो की समर्पित लोकांचे जीवन कशा प्रकारे सुरुवात झाली आणि ते कशा प्रकारे सेवा करतात आणि समर्पित जीवनाद्वारे ते प्रभू येशूच्या सानिध्यात राहून, येशूमध्ये राहून लोकांना कशा प्रकारे आध्यात्मिक जीवनाकडे नेतात आपण आता शिकलो आहोत. आणि आपल्याला हे सुद्धा कळले की आपण सर्व समर्पित लोकांसाठी रोज प्रार्थना केली पाहिजे. त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी आपण सुद्धा योगदान दिले पाहिजे. कळले मुलांनो? आज आपण एक निर्णय घेऊ. मी समर्पित लोकांसोबत आदर आणि श्रद्धापूर्वक व्यवहार करेन. तुम्ही हे निर्णय घ्या की मी समर्पित लोकांसोबत आदर व श्रद्धापूर्वक व्यवहार करेन. कळले मुलांनो? कारण की समर्पित लोक परमेश्वराचे पाचारण स्वीकार करून लोकांच्या सेवेसाठी आपले जीवन अर्पिले आहे. त्यांचे आदर करणे, त्यांचा सन्मान करणे आपले कर्तव्य आहे. म्हणून आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपण त्यांचे आदर आणि श्रद्धापूर्वक त्यांच्यासोबत व्यवहार केले पाहिजे. कळले मुलांनो? तुम्ही एक वचन पाठांतर करा, ते म्हणजे फिलिप्पिकरास पत्र अध्याय 3 वचन 20. आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे, तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत. आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे, तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत. हे वचन तुम्ही पाठांतर करा. कळले मुलांनो? आपल्या धड्यामध्ये काही प्रश्न दिले गेलेले आहेत, त्याचे उत्तर तुम्ही शोधून काढा आणि लिहून घ्या. आज आपण ख्रिस्त सभेसोबत विचार करू. आपणास स्वीकार करणे आहे की समर्पित जीवन वास्तविकपणे महत्वपूर्ण आहे, जे ख्रिस्त सभेच्या पवित्रतेस प्रकट करते. आपणास स्वीकार करणे आहे की समर्पित जीवन वास्तविकपणे महत्वपूर्ण आहे, जे ख्रिस्त सभेच्या पवित्रतेस प्रकट करते आणि तिची जीवनचर्या प्रतिबिंबित करते आणि त्याची जीवनचर्या प्रतिबिंबित करते. म्हणून समर्पित जीवन शुभवर्तमान मूल्याचे प्रकटीकरण. म्हणून समर्पित जीवन शुभवर्तमान मूल्याचे प्रकटीकरण आणि समर्पित लोक ख्रिस्त सभेचे महत्वपूर्ण अभिव्यक्ती देखील आहे. आणि समर्पित लोक ख्रिस्त सभेचे महत्वपूर्ण अभिव्यक्ती देखील आहे. कळले मुलांनो? मुलांनो, इथे आपला 13वा धडा समाप्त होते आहे. विद्यार्थ्यांनो, समर्पित जीवनाबद्दल आपल्याला कळले. तुम्ही सुद्धा या जीवनाबद्दल विचार करा. तुम्ही प्रभूजवळ प्रार्थना करा. तुमचे पाचारण समर्पित जीवनामध्ये आहे की नाही हे माहीत होण्यासाठी तुम्ही आतापासूनच प्रार्थना करा. जर तुम्हाला समर्पित जीवनाकडे पाचारण मिळाले तर ते पाचारण स्वीकार करून समर्पित जीवनाकडे समोर यावे. कळले मुलांनो? तर इथे आपण आपला आजच्या धर्म शिक्षणाची समाप्ती करूया. हे प्रभू परमेश्वरा, आज आम्ही सर्व समर्पित लोकांसाठी प्रार्थना करतो. हे देवा, त्यांना तुम्ही पाचारण दिले आणि ते तुमचे पाचारण स्वीकारिले आणि सर्व लोकांची सेवा करण्यासाठी ते समर्पित झाले. ब्रह्मचर्य, गरिबी, आज्ञापालन याद्वारे ते तुला समर्पित झाले आहेत.
हे प्रभू, या व्रतांना चांगल्या प्रकारे पाळण्याकरिता त्यांना तू आशीर्वाद दे. त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी प्रदान कर, जेणेकरून ते सर्व लोकांना तुझ्याकडे, तुझ्या मार्गाकडे चालवावे आणि सर्व जगाला तुझ्या शुभवर्तमान घोषणा करीत, जगासाठी प्रार्थना करीत, सेवा शुश्रूषा करीत आपले जीवन धन्य बनवावे. याकरिता त्यांना तू भरपूर आशीर्वाद प्रदान कर. आमेन. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. सर्वांना जय येशू.